अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याला सुप्रीम कोर्टाची मंजुरी। 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा 6-1 असा निकाल। मात्र वर्गवारीसाठी ठोस आकडेवारी हवी अशी ही अट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महिला वोट बँकेवरती विशेष लक्ष। लाडकी बहीण योजना प्रचारासाठी उद्यापासून जिल्हा आणि तालुका पातळीवरती मेळावे। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का शिवसेना शिंदे गटाच्या मिशनवरती टीका करताना राऊतांची जीभ घसरली। शिवसेना ठाकरे गट मशाल चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढणार। मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेली चिन्ह वगळण्याची आयोगाला विनंती। मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। अनीतिमान असंस्कारी कपटी कारस्थानी चेहरा म्हणजे फडणवीस। खासदार संजय राऊतांची टीका। फडणवीसांनी लफंग्यांची टोळी सोबत घेऊन राज्याची अवस्था बिकट केली। संजय राऊत यांची टीका। उद्धव ठाकरेंच्या कालच्या स्फोटक भाषणानंतर आता फडणवीसांनी शिवसेनेच्या नादी लागावंच, राऊतांचं आव्हान। सुजय विखेंची संगमनेर आणि राहुरीमधून विधानसभा लढण्याची तयारी। राहुरीमधून लढल्यास प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे असा सामना रंगणार, तर संगमनेरमधून लढल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे सामना रंगणार। विधानसभेला मुंबईसाठी भाजपचं विशेष प्लॅनिंग। सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघांसाठी बैठका घेऊन रणनीती ठरवणार। राहुल शेवाळे मानहानी खटल्यामधल्या दंड भरण्याचे ठाकरे आणि राऊतांना आदेश। 10 दिवसांमध्ये 2000 रुपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश। प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा परभणीमध्ये संध्याकाळी 5 वाजता प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा। जितेंद्र आव्हाडांच्या घरावरती हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या रुपेश नाठे यांना इशारा। पडघा टोलनाका ओलांडू देणार नाही, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा इशारा। काशाबा जाधवांना पद्मश्री मिळवून देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आखाड्यामध्ये। क्रीडा मंत्र्यांची घेतली भेट, आता अमित शहांनाही भेटणार। देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरती आजपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात। याच पार्श्वभूमीवर किनाऱ्यांवरती मच्छीमारांची लगबग सुरू। मासेमारीला सुरुवात झाल्यानं ताजे मासे आता बाजारात उपलब्ध होणार। पीएमपीकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ। एका बसच्या दरवाजाजवळच्या सीटचा पत्रा तसंच बसचा दरवाजा तुटलेला असताना बसमधून प्रवासी वाहतूक सुरूच। मुंबई सेंट्रल आगारामध्ये एसटी चालक वाहकांची गैरसोय। एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रलच्या विश्रांतीगृहाचं काम सुरू। एकाच हॉलमध्ये राज्यभरातून रोज ये-जा करणाऱ्यांची व्यवस्था केल्यामुळे होतीये गैरसोय। जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं 1 दिवसीय आंदोलन। राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काळ्या फीत लावून केलं आंदोलन। विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्टला एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। मागण्यांवरती तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करू, एसटी कामगार संघटनेचे नेते श्रीरंग बर्गे यांचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खराब एसटी बसेसची मोठ्या प्रमाणात समस्या। ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या बसेस तसंच तांत्रिक बिघाड होणाऱ्या घटनांमध्ये वाढ। आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची पालकांची मागणी। कराडच्या मलकापूरमध्ये प्रियकरानं प्रेयसीला इमारतीवरून ढकललं। मेडिकलची विद्यार्थिनी आरुषी सिंगचा जागीच मृत्यू। आरोपी ध्रुव चिक्करकरवरती गुन्हा दाखल। पॅरिस ऑलिम्पिकमधल्या 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीमध्ये स्वप्नील कुसाळेची धडक। स्वप्नील ऑलिम्पिक पदकावरती आपलं नाव कोरणार का याकडे लक्ष। ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीमध्ये लक्ष्य सेन आणि प्रणय आमने सामने। दोघांपैकी एकाची घोडदौड थांबणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघासमोर आज बेल्जियमचं आव्हान। बेल्जियमनंतर भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 7 महिन्याच्या गर्भवती स्पर्धकानं वेधलं सगळ्यांचं लक्ष। तलवारबाजी स्पर्धेमध्ये इजिप्तच्या नाडा हाफिज ही 7 महिन्यांची गर्भवती स्पर्धक। इजिप्तच्या नाडा हाफिजला दक्षिण कोरियाकडून पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।